नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मक्का करार झाला आणि त्याच्यामध्ये कोणते देश सामील झाले? एक पाकिस्तान होता, एक सौदी अरेबिया होता आणि एक तुर्की होता. म्हणजे पाकिस्तान आणि सौदी ह्यांच्यामध्ये अगोदरच संरक्षण करार होता. एक प्रकारे त्याच्यामध्येच तुर्की सामील झाला असं म्हटलं गेलेलं होतं. त्यावरती मी काही व्हिडिओ केलेले होते. आता ह्या कराराला अधिक व्यापक रूप देण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि कसंही करून त्याच्यामध्ये इजिप्तला ओढून आणण्याचे डाव रचले जात आहेत. हा काय प्रकार आहे? इजिप्त यायला तयार आहे का? राजी आहे का? तो का हिचकिचतो आहे? की त्याला येण्यामध्ये अत्यंत रस आहे, स्वारस्य आहे आणि तो काय निगोशिएट करतोय? या सगळ्याची माहिती घेऊन एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे. ते बघू. प्रेझेंटेशननी फटाफट गोष्टी लवकरात लवकर समजतात. हा ॲडव्हांटेज आहे त्याचा आणि त्याच्यासाठी म्हणून सो 2 देशांमध्ये जे बोलणी झाली त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या बैठका झाल्या. एक म्हणजे इजिप्त आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बैठक झाली आणि दुसरी बैठक जी झाली ती इजिप्त, तुर्की आणि सौदी या 2 बैठकींमधून हे प्रयत्न चालू आहेत, की इजिप्तला या करारामध्ये ओढून घेण्याचे. आता इजिप्त फारसा काही अनुकूल नव्हता, राजी नव्हता, असं एक पहिलं चित्र होतं. नाहीतर ते पहिल्यापासून सामील झाले असते. आता तुम्हाला आठवत असेल, की जेव्हा हा सगळा समेटाचा प्रकार सुरू झाला, इराण युद्धामधल्या समेटाचे प्रयत्न, त्यावेळेला पहिल्या फटक्यामध्ये जर जे 4 देश एकत्र आलेले होते, त्याच्यामध्ये तुर्की, सौदी, इजिप्त आणि पाकिस्तान होते. इजिप्त जशी तुर्की आणि सौदीनी पाकिस्तानला भेट दिलेली होती, तशी इजिप्तने सुद्धा दिलेली होती. तेव्हा इजिप्तला ह्या सगळ्यावरती बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे हे त्यांना कळत होतं आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीने आपली पावलं उचललेली होती. आता हा करार होतोय म्हटल्यानंतर इजिप्त बाजूला का झाला? हा प्रश्न पहिल्यापासून विचारला गेलाय. मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा विचारलेला होता आणि त्याचं उत्तर आता आपण शोधतोय. ही इनिशियल सिच्युएशन होती, पण आता सिच्युएशन कशी बदलते आहे झपाट्याने, ते आपल्याला बघायला लागणार आहे. दोन्ही पक्ष जे आहेत, इजिप्त असेल किंवा पाकिस्तान असेल, त्यांनी आपली बोलणी जी आहे ती मक्का कराराच्या दृष्टिकोनातून झाल्याचं बिलकुल सांगितलेलं नाहीये. जाहीररित्या अ, आपण मक्का कराराबद्दल बोलणी केली हे त्यांनी सांगितलं नाही. आणि जी 2 इतर जे देश आहेत, तुर्की आणि सौदीचे अ, मंत्री सुद्धा तिथे गेलेले होते. त्यांच्यामध्ये सुद्धा जी बोलणी झाली त्याच्यावरती सुद्धा वाच्यता केली गेलेली नाही. मक्का करार जो आहे तो बाजूला ठेवल्यासारखा केलेला आहे. आता आपण बघू की नेमकं इजिप्तला ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शन काय आहे? आक्षेप काय आहेत त्यांचे? एक पहिली गोष्ट अगदी स्पष्ट आहे, इजिप्त असेल किंवा तुर्कस्तान असेल, हे दोघे काही नैसर्गिक मित्र नाहीत. त्याचं कारण त्यांचा इतिहास आहे. इतिहासामध्ये तुर्कस्ताननी जितक्या प्रकारे इजिप्तवरती अधिराज्य करण्याचा प्रयत्न केला, तितका इजिप्त हा तुर्कीपासून बाजूला झालेला तुम्हाला दिसेल. अगदी धरून चाला तुम्ही, की पुढच्या काळामध्ये समजा असं झालं, की भारत-पाकिस्तान हे संबंध आता ठीक झाले. पण नंतर लक्षात आलं, की नाही पाकिस्तान हा मैत्री करू बघतोय किंवा करार करू बघतोय. तर भारत त्याच्याकडे संशयानेच बघणार. कारण त्यांनी ज्या प्रकारे आपल्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, त्याच्यामधून त्यांच्यामधल्या शंका ज्या आहेत त्या जात नाहीत. ऑटोमन रूल म्हणजे ऑटोमन एम्पायर जे होतं तुर्कांचं, तेव्हापासूनचे हे आक्षेप आहेत आणि गंमत अशी आहे, की तुर्क जे आहेत ते अजूनही ऑटोमन एम्पायर विसरायला तयार नाहीयेत. इनफॅक्ट हे जे एर्दोगान जे आहेत, त्यांना तर पुन्हा एकदा ऑटोमन एम्पायर प्रस्थापित करण्याचे वेध लागलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न पण करत असतात आणि त्याच्यासाठी मग संपूर्ण मुस्लिम जगताचं नेतृत्व कसं आपल्याकडे येणार आहे, अशी स्वप्न कदाचित त्यांना पडत असतील. पण त्याच्यासोबत इजिप्तमधल्या जनभावना ज्या आहेत, त्या बिलकुल जाऊ शकत नाहीत. त्यालाच ते निओ ऑटोमनिझम असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आता अल सिसींची जी
राजवट सुरू झाली 2013च्या नंतरची असेल साधारण. तर या गेल्या 10-12 वर्षामध्ये तुम्ही बघाल, त्यांनी कायम एक तक्रार केलेली आहे, की तुर्कस्तान मुस्लिम ब्रदरहूडला थारा देतं, आपल्याकडे आश्रय देतं. इतकंच नव्हे तर त्यांना संपूर्ण मोकळीक दिलेली आहे. मुस्लिम ब्रदरहूडला याच्यावरती अल सिसींची जी राजवट आहे, त्यांना प्रचंड आक्षेप, त्यांनी जोरदार आक्षेप घेतलेले आहेत आतापर्यंत. आणि त्याचं कारण काय आहे? तर कारण अगदी सोपं आहे. तुम्हाला हा थोडा इतिहास सांगण्याची इथे गरज आहे. बराक ओबामा ज्यावेळेला अमेरिकेचे अध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांनी परदेशामध्ये पहिली भेट कुठे गेली माहितीये तुम्हाला? पहिली भेट त्यांनी इजिप्तला दिलेली होती. इजिप्तच्या अल अझहर युनिव्हर्सिटी कैरोची ही जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे, जिथे मुस्लिम कट्टरपंथांच्या त्याला तुम्ही म्हणाल की ही स्रोत आहे तो. तिथून सगळा कट्टरपंथ जो आहे तो सुरू होतो आणि तो वृक्ष कसा फैलावलेला आहे पूर्ण जगभर ते आपण बघतो. त्या अल अझहर युनिव्हर्सिटीमध्ये बराक ओबामा गेले आणि त्यांनी तिथे उभं राहून भाषण ठोकलं. ते भाषण अशा तऱ्हेने ठोकलं, की मुस्लिम ब्रदरहूडची छाती रुंदावली. ओबामा तिथेच थांबले नाहीत. आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी इजिप्तची सत्ता कोलमडवली आणि तिथे मोर्सींना अ, स्थानापन्न केलं. हे मोर्सी जे आहेत ते त्यावेळेला लोकांना वाटलं असेल कारण प्रत्येक राज्यकर्ता हा जुलमी असल्यामुळे आधीची राजवट गेली आणि मोर्सी आले याचा जनतेला काही काळ जरूर आनंद झाला, परंतु तो आनंद फार टिकला नाही. आणि नंतर मग इजिप्तचं जे सैन्य आहे, थोडाफार प्रकारे आपण म्हणू की एक सेक्युलरिझमचा थोडा एक टच आहे. तुम्हाला ना अब्दल गमाल जे होते म्हणजे नासेर त्यांच्यापासून ही एक परंपरा इजिप्तमध्ये राहिलेली आहे आणि खरं सांगायचं झालं तर कट्टरपंथाचा जन्मच मुळी इजिप्तमधला म्हणजे मुस्लिम ब्रदरहूडचा जन्म सुद्धा इजिप्तमधला. हसन बन्ना हे इजिप्तचे आहेत. पण तरी सुद्धा इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूडला त्यांनी थारा मिळू दिलेला नव्हता आणि असे हे मोर्सी जेव्हा स्थानापन्न झाले, तेव्हा त्यांच्या विरोधात लष्कराने कारवाई करून त्यांची सत्ता त्यांना सत्तेतून बेदखल केलं आणि हे जे सिसी जे आहेत ते सत्तेवर आलेले आपल्याला दिसतात. आता अल सिसी सत्तेवर आले. फतेह अल सिसी म्हणतो आपण त्याला. तर ते सत्तेवर आल्यानंतर अर्थातच मुस्लिम ब्रदरहूड हा त्यांचा शत्रू नंबर 1 आहे. हा शत्रू नंबर 1 त्याला जर का उघड आश्रयस्थान तुर्कस्तानमध्ये मिळत असेल, तर इजिप्त हा तुर्कांबरोबर हातमिळवणी कशी करू शकेल? हा प्रश्न तुम्ही जरूर विचारा. दुसरा सर्वात महत्वाचा भाग असा आहे, की सुएझ कॅनॉल आणि त्याच्यावरचं इजिप्तचं जे प्राबल्य आहे, आधिपत्य जे आहे, त्याच्यामुळे संपूर्ण रेड सी, लाल समुद्र जो आहे, त्याच्यावरती आपलं अधिराज्य असावं, ही एक अत्यंत स्वामित्वाची स्ट्रॉंग भावना इजिप्तच्या जनमानसामध्ये रुजलेली आहे. आता त्या रेड सी वरती आपलं अधिराज्य असावं म्हणून प्रयत्न करतोय तो सौदी अरेबिया. त्यासाठी त्या सोमालियाला एका प्रकारे हाताशी धरतात. तुर्कस्तान सुद्धा तोच प्रयत्न करतोय. या सगळ्याला अर्थातच इजिप्तला ह्या गोष्टी मनापासून आवडणं अशक्य गोष्ट आहे. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्याचा जो क्लॅश आहे, हा विरोधाभास जो आहे, तो त्या मक्का करारापर्यंत इजिप्त जाऊ शकेल की नाही, तिथपर्यंत तुमच्या लक्षात येईल की हे कुठे ना कुठेतरी होणारा हा जो संघर्ष आहे, हा इतका सहजासहजी मिटणारा असू शकत नाहीये. आणि मग मी म्हटलं त्याप्रमाणे एर्दोगान आणि मुस्लिम ब्रदरहूड यांचं जे गुळपीट आहे, ते गुळपीटच अखेर अ, हा करार करण्यामध्ये आणि इजिप्त त्याला जॉइन होण्यामध्ये असलेला सर्वात मोठा अडसर आहे असं आपण समजू शकतो. मुस्लिम ब्रदरहूडला ऑन पेपर तुम्ही बघाल तर सौदी अरेबियाने सुद्धा बॅन केलेला आहे. UAEने बॅन केलेला आहे. आणि ह्या 2 गोष्टींसाठी इजिप्त, संयुक्त अरब अमिरात ह्यांचं आणि इस्रायलचं 100% पटतं असं आपल्याला दिसेल. त्या मोर्सींना सत्तेतून हटवून जेव्हा अल सिसी तिथे सत्तारूढ झाले, म्हणजेच त्यांनी मुस्लिम ब्रदरहूडला खाली खेचलेलं होतं. आणि बराक ओबामांचा तो जो सगळा डाव होता तो हाणून पाडला
इजिप्तच्या लष्कराने हे तुम्हाला दिसून येईल. तेव्हा आता परत ह्यांच्यासोबत अ, काय करार करायचा हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये जरूर आला असेल. दुसरं असं आहे, की तुर्कस्तानने ज्या प्रकारे हालचाली केलेल्या आहेत त्यामध्ये बघता तुम्ही, सोमालियामध्ये आपल्याला फारसं स्थान मिळणार नाही. ही एक भावना जी आहे ती इजिप्तच्या मनामध्ये अत्यंत जागृत अशी झालेली आहे. आणि अर्थातच आपली जी अधिसत्ता आहे रेड सीवरची, त्याला कोणीतरी चॅलेंज देतंय, आव्हान देतंय, ही गोष्ट त्यांना अस्वस्थ करून सोडली तर नवल नाही. इथिओपिया असेल, सोमालिया असेल, या सगळ्यांमधले जे सगळे संघर्ष चालू आहेत, त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला आता मक्का कराराच्या मध्ये सह्या करण्यावरती तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलं तुम्हाला दिसेल. एक प्रकारे कैरो जो आहे तो इजिप्त हा काही फार लांब होता असं नाही. त्यांनी सौदीशी काही करार जरूर केलेले आहेत आणि रेड सी साठी म्हणून डिप्लोमसीसाठी म्हणून एक त्यांनी छोटासा एफर्ट केलेला होता. एक फ्रेमवर्क तयार केलं होतं. त्यातही इजिप्त सामील झाला. पण तो कसा म्हणजे त्याला काय म्हणतात कॉस्मेटिक्स म्हणतात ना एक अपीअरन्स त्याच्याप्रमाणे आहे. मनापासून ते काही करत होते असं नाहीये. पण दाखवण्यापुरता बहाणा म्हणतो आपण, तशा पद्धतीने इजिप्त हा आपण सुद्धा सहकार्य करतोय असं दाखवत होता. मनापासून त्यांची तिथे साथ बिलकुल नव्हती. दुसऱ्या बाजूला तुम्ही बघाल म्हणजे हा एक प्रकार झाला. इजिप्त आणि इस्रायल इजिप्त आणि इस्रायल ह्यांचं प्रचंड सख्य आहे आणि त्यांच्यामध्ये करार झालेले. हा जो करार झालेला मी म्हणते ना, हा करार जो आहे तो आत्ताचा झालेला आहे अशातला भाग नाहीये. हा करार हा खूप जुना करार आहे असं तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये अ, करार जुना मी कशासाठी म्हणते तर कॅम्प डेव्हिडमध्ये म्हणजे जेव्हा जुन्या काळी क्लिंटनच्या काळामध्ये सुद्धा हे 2 देश जे आहेत त्यांनी एकत्र येऊन हा करार केलेला होता आणि त्यावेळेला इजिप्त आणि इस्रायल ह्यांच्यामधला जो समेट आहे हा गाजलेला समेट आहे तो इफ आय एम नॉट मिस्टेकन त्यावेळेला ते खूप गाजलेला करार हा कॅम्प डेव्हिडचा समजला जातो आणि इजिप्तनी अखेर शरणागती पत्करली इस्रायल समोर असं एक चित्र उभं केलं गेलेलं होतं. अर्थात ते खरं होतं अशातला भाग नाही, पण संपूर्ण अरब जगतापासून इजिप्त त्यावेळेला बाजूला पडलेला होता. तेव्हा इस्रायलशी सीमा संलग्न कोणाची आहे, तर ती इजिप्तची आहे. आणि हे सगळे देश दूर आहेत एक प्रकारे. इजिप्तला ज्या पद्धतीने इस्रायलशी संबंध ठेवायला लागतात, चीन आणि भारतासारखीच अवस्था आहे. फार काही पटतंय अशातला भाग नाही. ते दादागिरी करतात. आपण थोडंफार जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. परिस्थिती ही विकोपाला जाणार नाही असे प्रयत्न करतो आणि आपलं जे काही म्हणणं आहे ते ठामपणे मांडतो. ही जशी अवस्था आहे तशी इजिप्त आणि इस्रायल मधली अवस्था आहे असं तुमच्या लक्षात येईल. गाझाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघा, तर दोन्ही देशांनी एकमेकांशी सहकार्य नुसतं केलेलं नाहीये, तर तिथे इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक सहकार्य सुद्धा उदाहरणार्थ एक गॅस डीलचा सुद्धा आता करार झालेला आपल्या लक्षात येईल. तेव्हा अशा प्रकारे हा जो मक्का करार जो आहे, तो एक प्रकारे अतिशय इस्रायल विरोधातला करार असल्याचं स्वरूप त्याला जे दिलं गेलेलं आहे, ते स्वरूप सुद्धा इजिप्त त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी आड येत आहे. त्यामुळे 2 गोष्टी आहेत. एक मुस्लिम ब्रदरहूडला दिला गेलेला आश्रय आणि नंबर 2 अँटी इस्रायल त्याला जो रंग डूब मिळालेली आहे, त्या या 2 गोष्टींमुळे इजिप्त हा त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय. तिसरी गोष्ट म्हणजे इजिप्तला कळतं आहे, की आपल्याला कुठे ना कुठेतरी आपली आर्थिक परिस्थिती ढासळणारी आहे आणि ह्याच्यामध्ये जर का आपल्याला कोणी मदत करू शकत असेल, तर तो संयुक्त अरब अमिरात मदत करू शकतो. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे संयुक्त अरब अमिरातीशी आर्थिक सहाय्य केलेलं आहे. आता हा संयुक्त अरब अमिरात विरुद्ध सौदी अरेबिया हे नाट्य कसं रंगलेलं आहे आपण बघतो आहोत. तेव्हा हे सगळे विविध अँगल्स जर का तुम्ही बघाल, तर इजिप्त हा त्या करारामध्ये बसणं हे फार कठीण आहे असं तुमच्या लक्षात येईल. पण तरी सुद्धा त्या तिघांना एक गोष्ट माहिती आहे, की जर ह्याच्यामध्ये इजिप्त आला नाही, तर मक्का कराराला ची बिगिनिंग जी आहे ना, ती बिगिनिंग शुभारंभ जो आहे तो म्हणजे एक मोठं शून्य होऊन जाईल. तर कारण असं, की ज्या करारामध्ये इजिप्त नाही, त्या करारामध्ये सुएझ कॅनल नाही आणि सुएझ कॅनल नसेल, तर संपूर्ण रेड सी जो आहे,
त्या रेड सी मध्ये त्यांना जे काही त्यांनी करायचं ठरवलेलं आहे, ते शेवटाला नेणं हे अत्यंत कठीण होऊन बसेल. आणि म्हणून एक प्रकारे आपण बघू हे हा जो राईटअप आहे तो तुम्ही सायमल्टेनियसली वाचत राहा. तुर्कीचे हकान फिदान जे आहेत ते त्यांचे परराष्ट्र मंत्री हे इजिप्तमध्ये गेले आणि त्यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला. इजिप्तला त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही मक्का करारामध्ये सामील व्हा. परंतु कैरोनी अजून सुद्धा त्याला विरोध दाखवलेला होता आतापर्यंत. पण परिस्थिती ही हळू बदलत गेली हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यामध्ये असं झालेलं आहे, की आपण किती काळ बाहेर राहणार या प्रश्नाला अल सिसींना उत्तर द्यायला लागणार आहे. ते उत्तर त्यांना स्वतःकडेच द्यावं लागेल. तर कारण असं की जर का त्यांनी करारामध्ये सामील व्हायचं नाही असा निर्णय घेतला, तर त्यांना सत्तेतून पदच्युत केलं जाईल. आणि ह्याच्यासाठी अमेरिका जबरदस्त प्रयत्न करेल. त्यांना माहिती आहे की अमेरिकेची ताकद एवढी मोठी आहे की मध्य पूर्वेमधल्या कुठल्याही देशामध्ये अमेरिकेच्या मर्जीच्या विरोधामध्ये एखादा सत्ताधीश टिकून राहणं ही नवलाची गोष्ट आहे असं आपण म्हणू. म्हणजे आपल्याला माहिती आहे की बशार अल असद हे तर थेट अमेरिकेच्या विरोधात होते. ते रशियाच्या सोबत होते, इराणच्या सोबत होते. त्यांना सुद्धा सत्ता गमवायला लागलेली आहे. सत्ता गमवायला लागली. तेव्हा आपण जर का फार विरोध केला, तर आपली पण सत्ता जाईल. आपल्याला खुर्ची गमवायला लागेल. त्याच्यापेक्षा काही कॉम्प्रोमाइजेस करू पण सत्ता टिकवू, असा विचार कदाचित अल-सिसींनी केलेला असू शकतो. आणि त्यानंतर येत्या काही दिवसामध्ये कदाचित इजिप्त त्या करारामध्ये सामील झाल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत येतील. ह्याची मला आता हळू खात्री पटत चाललेली आहे. पण ह्या सगळ्यातून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते, की मध्य पूर्वेमध्ये जे काही राजकारण करायचं आहे, ते राजकारण हे कट्टरपंथाच्या पाठीवरती स्वार होऊन अमेरिका करते आहे. हे अत्यंत विदारक दृश्य तुमच्या माझ्यासमोर येत आहे. एक तर त्या सिरियामध्ये अल जोलानीच्या हातामध्ये सत्ता देऊन बसलेले आहेत ते. वेगवेगळ्या प्रकारे आयसिसच्या नावाने बोंबाजून मारतात. पण अखेर त्यांनाच हाताशी धरलंय. पाकिस्तानामध्ये लष्कर-ए-तोयबाला बलुचिस्तानमध्ये घुसवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. गिलगिट बाल्टिस्तान असेल किंवा पाकव्याप्त काश्मीरात सुद्धा अशाच प्रकारे अगदी हमास सकट कट्टरपंथीयांचा वापर अगदी त्याला काय म्हणतो उघड उघड केला जाईल अशी चिन्ह आहेत. तेव्हा पुन्हा एकदा अमेरिका दाखवून देत आहे की कट्टरपंथाचं आणि आपलं काहीही वावडं नाहीये. त्यांच्या सोयीचं असेल तेव्हा त्यांना कट्टरपंथ जवळचा असतो. त्यांच्या सोयीचा नसेल तेव्हा ते दहशतवादी ठरतात. तेव्हा एक प्रकारे इस्रायलला काय वाटतं ह्याची सुद्धा तमा न बाळगता आज अमेरिका ही कट्टरपंथाच्या शरणागत झालेली असं मी समजते. आणि ह्या शरणागतीचे जे दुष्परिणाम आहेत, ते केवळ इस्रायलला भोगायचे नाहीयेत, ते केवळ संयुक्त अरब अमिरातीला भोगायचे नाहीयेत, ते भारताला सुद्धा भोगावे लागणार आहेत. आपली त्याच्यापासून सुटका होऊ शकणार नाही, कारण ह्या सगळ्या राजकारणाची दिशा एकंदरीतच तिकडे मी यापूर्वीचा जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये तिबेटचं स्वातंत्र्य आणि पाकव्याप्त काश्मीर म्हणजे जुना पाकिस्तानच्या ताब्यातला भारताचा प्रदेश असं आपण त्याचं वर्णन करू पाहिजे तर ह्याच्यामध्ये अमेरिका काय पावलं उचलते यावर मी 2 व्हिडिओ केले. ते तुम्ही बघितले असतील अशी माझी आशा आहे. नसतील तर अजूनही बघून घ्या. तेव्हा ही पावलं जी आहेत, ही तिरकी पावलं आहेत आणि कट्टरपंथाला आपला विरोध असल्याच्या ज्या आणाभाका ट्रम्प घेत होते, त्या आणाभाका हवेमध्ये आज विरून गेलेल्या दिसतात. आणि पुन्हा एकदा मला त्या ब्रेझिन्स्कींची आता आठवण येते, जे सीआयएचे प्रमुख होते. त्यांना विचारलं ते ज्यावेळेला सोव्हिएट रशियाचा पाडाव झाला त्याआधी अफगाणिस्तानामध्ये फौजा यांनी घुसवलेल्या होत्या. त्यानंतर ब्रेझिन्स्की यांना प्रश्न विचारला, की तुम्ही तर हे कट्टरपंथाच्या भूताला जन्म दिलेला आहे. तेव्हा ते म्हणाले, "व्हॉट इज मोर इम्पोर्टंट इन हिस्ट्री? द फॉल ऑफ सोव्हिएट रशिया और ए हँडफुल ऑफ मॅड अँड अँग्री मुस्लिम यंग मेन?" या प्रश्नाचं उत्तर जो देऊ शकेल
असा कोणी आज अमेरिकेत उरलाय असं मला वाटत नाही मित्रांनो. त्याच अवस्थेला म्हणजे त्याला म्हणतात ना बॅक टू स्क्वेअर वन अशी अवस्था आलेली आपल्याला दिसते आहे आणि ह्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे हे लक्षात ठेवा. ह्याचे परिणाम जे आहेत ते केवळ भारताच्या आंतरराष्ट्रीय परराष्ट्र नीतीवरती होतील असे नाही, तर ते डोमेस्टिक राजकारणावरती सुद्धा होतील. हेही उणगाठ बाळगून आपल्याला इथला पुढचा प्रवास करायला लागणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.